2026 आणि आज आपल्या सोबत आहेत नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक विजय गुजरे सर। त्यांना आपण विचारूया की राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रक्रिया कशी आहे। साहेब कसं आहे, आजचा 80वा जो स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताला देखील शुभेच्छा, भारताच्या जनतेला शुभेच्छा। आणि याचं 12 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र शासनाने एक शासकीय परिपत्रक तैकिनी इश्यू केलेलं आहे, जारी केलेलं आहे। त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची तैकिनी परिपत्रकामध्ये एक प्रक्रिया सांगितलेली आहे। सुरुवातीला तुम्हाला वंदे मातरम घ्यायचं आहे, त्यानंतर लगेच तैकिनी आपल्या तिरंग्याला तैकिनी वंदन करायचं आहे आणि झेंडा फडकून त्यानंतर राष्ट्रगीत घ्यायचं आहे आणि त्यानंतर तैकिनी आपल्या महाराष्ट्र राज्याचं तैकिनी राज्यगीत घ्यायचं आहे। ही त्याची एक प्रक्रिया आहे। पण आपल्या उमरखेड शहरामध्ये जे नगर परिषद आहे त्यामध्ये देखील कदाचित सत्ताधाऱ्यांना आणि नगराध्यक्षांना यांना माहीत नसेल ती प्रक्रिया किंवा परिपत्रकामध्ये कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी, आणि आपल्या शिवसाहेबांनी सुद्धा त्याला थोडंसं परिपत्रकाला वाचन केलं असतं तर कदाचित ह्या प्रक्रियेमध्ये म्हणजे कोणत्या पद्धतीनं तैकिनी करायला पाहिजे, वंदे मातरम, त्यानंतर तैकिनी झेंडा फडकवणे, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत, हे परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। आणि ह्याचं देखील उल्लंघन कदाचित झालं आपल्या नगर परिषद उमरखेडमध्ये असं तैकिनी वाटतंय। तर झेंडावंदनाच्या वेळेमध्ये जे शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकाप्रमाणे उमरखेडचं झेंडावंदन झालेलं नाही अशी प्रतिक्रिया विजय गुजरे सर यांनी आता दिलेली आहे। आता आपल्यासोबत आहेत नगरपालिकेचे गटनेते, विरोधी गटनेते विजय हरडपकर। त्यांना आपण विचारूया की या ठिकाणी जो 100 फुटाचा जे वर मान केली तर टोपी खाली पडते इतका मोठा ह्या राष्ट्रध्वजाचा स्तंभ आहे आणि या स्तंभावर आज तिरंगा मात्र फडकलेला नाही। आणि या ठिकाणी साधा या ठिकाणी स्तंभ उभा करून या ठिकाणी तिरंगा आज फडकवण्यात आलेला आहे। याबद्दल गटनेते, विरोधी गटनेते या रूपाने आपलं काय म्हणणं आहे? हा जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे। नगर परिषदेने एवढा मोठा लाखोचा खर्च करून हा जो 100 फुटाचा स्तंभ उभारला, मागील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये गेल्या 8 वर्षापासून डोलाने राष्ट्रध्वज हा फडकत होता, परंतु उमरखेडच्या जनतेने कौल देऊन सत्ता पालट केली आणि सत्ताधाऱ्यांनी आज त्यांना विसर पडला आणि त्यांनी डायरेक्ट झेंड्याचं तर उंचीच कमी करून टाकली आणि हा छोटासा ध्वज यांनी हा फडकवलेला आहे। तर मग हा लाखोचा जो खर्च केलेला हा कशासाठी? आणि आज जनता, लहान लहान मुलं सुद्धा प्रश्न विचारत आहेत का हा मोठा झेंडा का फडकवत नाहीत। तर काही अशी माहिती मिळाली किंवा काहीतरी तांत्रिक अडचण किंवा झेंडा फाटलेला आहे, तर मग काय 15 ऑगस्ट हा काय एकदम अनावधाने आलेला सण नाही आहे, अधोरेखित असतो, सर्वांना माहीत असतो। मग यांनी यांची तयारी का केली नाही? आणि यावर आजच आम्हाला माहिती मिळाली किंवा यांनी जाणून बुजून हा प्रकार घडवला असं दिसण्यात येते। तुम्ही याबद्दल काय म्हणा? याबद्दल आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। यावर सदर जेवढे काही आहेत अधिकारी असतील किंवा सत्ताधारी असतील यांच्यावर कारवाई करण्याच्या हेतूने आम्ही तक्रार देणारच आहोत आणि जर नाही झालं त्याच्यावर आंदोलन करण्यात येणार। तर या ठिकाणी जो 100 फुटाचा राष्ट्रध्वजाचा स्तंभ उभा आहे त्यावर आज तिरंगा फडकलेला नाही, त्यामुळे गटनेता या नात्याने विजय हरडपकर यांनी तीव्र आपली प्रतिक्रिया आज दिलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रध्वज कसा फडकला पाहिजे याबद्दल सुद्धा ॲडव्होकेट विजय गुजरे सर यांनी सुद्धा आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। खरंच या दिवशी अशा चुका होणं हे आपल्याला टाळता आलं असतं, परंतु निश्चितच सत्ताधारी असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील यांनी या ठिकाणी एक अक्षम्य अशी चूक केली असं यावरून वाटते। पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार।